नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 45 पेक्षा कमी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यसभेच्या डॅश डॅश या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 32 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, लोकायुक्त ही संस्था डॅश डॅश स्तरावर काम करते. लोकायुक्त ही संस्था डॅश डॅश स्तरावर काम करते. तर ऑप्शन क्रमांक 3 राज्य स्तरावर काम करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सन डॅश डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. सन डॅश डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील? भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, पांढरा, हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात. मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 4 भागांमध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री कोणाला खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विधानसभाला जबाबदार असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारत हा डॅश डॅश देश आहे. भारत हा डॅश डॅश देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रजासत्ताक देश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानाला डॅश डॅशचे साधन म्हणतात. भारतीय संविधानाला डॅश डॅशचे साधन म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यकारभार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅश डॅश आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान डॅश डॅश आहे. लोकसभेच्या दुसऱ्या महिला
सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे विधान खरे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे कोणते प्रमाण आहे? राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे प्रमाण कोणते बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 3:2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही? खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला? सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा अधिकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून डॅशच्या सदस्य निवडले जातात. राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून डॅशच्या सदस्य निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 2 238 सदस्य निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशशिवाय किती न्यायाधीश असतात? नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशशिवाय किती न्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 368 वापरले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राष्ट्रीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते? भारतीय राष्ट्रीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते छापले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 सामूहिक घेतला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 72 कलमानुसार माफीचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश सांभाळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. तर ऑप्शन क्रमांक 4 सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे? भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 78 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 परिशिष्ट आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केले आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमी बद्दल नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 21 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला डॅश इतक्या शिक्षेची तरतूद आहे? महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला डॅश इतक्या शिक्षेची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किमान 6 महिने कमाल 7 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डॅश वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डॅश वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 संसदला आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताच्या घटनेनुसार डॅश सार्वभौम आहे? भारताच्या घटनेनुसार डॅश सार्वभौम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय जनता सार्वभौम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 17 कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले? सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनिषद मुंडक याच्यातून घेण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल.